नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आज आपण बघणार आहोत वसुबारसच्या दिवशी माय आणि लेकाच्या या नात्याची पूजा केली जाते, म्हणजेच गाय वासराची पूजा केली जाते. म्हणून या दिवशी महिला या मुलांसाठी विशेष उपवास करत असतात आणि काही उपाय देखील करत असतात. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आईने मुलासाठी इथे लावा एक दिवा. मुलांची प्रगती होईल, मुलाच्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, दारिद्र्य दूर होईल, मुलांना उत्तम आरोग्य लाभून त्यांचे दीर्घायुष्य प्राप्त त्यांना होईल. त्यामुळेच तुम्हाला या दिवशी हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे. तर हा दिवा कसा लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे, संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी नमो नमः लिहायला विसरू नका. कारण माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. कारण दिवाळी आहे आणि माता लक्ष्मीला दिवाळी ही समर्पित आहे. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहावे असे वाटत असेल तर लक्ष्मी देवीचे नाव आवर्जून लिहावे. वसुबारसला घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने धेनूची पूजा करण्यात येते, म्हणजेच गायीची पूजा करण्यात येते. वसू म्हणजे द्रव्य, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी महिला या दिवशी उपवास करतात. गावाकडे ज्यांच्या घरी गाय वासरे असतात ते त्या दिवशी पुरणाचा नैवेद्य करून गायीची पूजा करतात. तर शहरामध्ये गायीची पूजा बाहेर जाऊन करणे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्ही घरीच देखील तुमच्या देवघरातील मूर्तीची पूजा करू शकता. त्यासोबतच तुम्ही जर मूर्ती नसेल तर तुम्ही मूर्ती खरेदी करा आणि खरेदी करणेही शक्य नसेल तर तुम्ही एका कागदावर गाय वासराचे चित्र काढून देखील पूजा करू शकता किंवा रांगोळीने, तांदुळाने अशा अनेक प्रकारे गाय वासराचे चित्र तयार करून किंवा फोटो असेल, प्रिंट असेल ते ठेवून त्याची देखील पूजा तुम्ही करू शकता. या दिवशी गहू, मूग यासारखे पदार्थ खाऊ नये असे देखील शास्त्रात सांगण्यात आलेले आहे. शिवाय या दिवशी महिलांनी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊनच उपवास सोडावा असे देखील सांगण्यात आलेले आहे. हा सण मायलेकाच्या नात्याची पूजा म्हणून करण्यात येतो. म्हणून काही ठिकाणी महिला या दिवशी उपवास करतात. वसुबारसेला घरासमोर रांगोळी काढा. घरातील गाय वासरू यांना अभिषेक करायचा आहे. शहरामध्ये गाय वासराची मूर्ती असेल तर त्याची पूजा करा. अभिषेक करून नवीन वस्त्रे परिधान करावे. त्यानंतर या दिवशी हिंदू परंपरेनुसार मूग खाल्ले जात नाही आणि गहू देखील खाल्ले जात नाही. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन उपवास सोडला जातो. आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं, सुख लाभावं म्हणून वसुबारसेची पूजा करण्याची परंपरा चालत आलेली आहे. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारामध्ये दिवे देखील आवर्जून लावावेत. कारण या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होत असते. परिसरात पणत्या लावून रोषणाई देखील करावी. आणि तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण पुढे बघणारच आहोत. तर हा एक दिवा देखील आवर्जून आपल्याला या दिवशी लावायचा आहे. वसुबारसेला काय करू नये तर गोवत्स एकादशीला गहू आणि मूग खाल्ले जात नाही. दूध आणि दुधाचे पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत. तळलेले आणि तव्यावरील पदार्थ देखील खाणे वर्ज्य आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी टाळाव्यात. आणि काय करावे तर या दिवशी अंगणात रांगोळी काढावी, दिव्यांनी सजावट करावी. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांनी या दिवशी पूर्णवर्णाचा स्वयंपाक करून त्याचा नैवेद्य दाखवतात. मी आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. पण शक्य असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करावा. संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला केला तरीही चालेल. कारण गाय वासराची पूजा देखील तिने संध्येला केली जाते. आपण पुढे मुहूर्त देखील थोडक्यात बघणारच आहोत. तर तुम्ही त्या वेळेत पूजा करण्याच्या वेळेत तरी हा उपाय केला तरीही चालेल. वसुबारस या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते. हिंदू धर्मात मातेचा दर्जा गायीला दिला जातो. त्यामुळे तिची पूजा करून तिच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि शांती लाभते असे देखील मानण्यात आलेले आहे. त्याचबरोबर गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो असे देखील पुराणात म्हटलेले आहे. म्हणूनच वसुबारस या दिवशी गायीला स्वच्छ धुवून त्याला घरी मूर्ती असेल त्याला अभिषेक करून हार फुले घालून यथासांग योग्य पूजा करावी. जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर तिला नक्कीच गोडाधोडाचा नैवेद्य देखील अर्पण करावा. वसुबारसपासून दिवाळी या सणाची सुरुवात होत असल्यामुळे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
धार्मिक आणि पारंपरिक तयारीचा हा भाग असून या दिवशी घरात लक्ष्मीच्या स्वागताची तयारी देखील सुरुवात होत असते. वसुबारसच्या दिवशी गाय वासराची पूजा केल्याने व्यवसायातील नुकसान देखील भरून निघो आणि नवीन वर्ष समृद्ध हो यासाठी अनेक जण प्रार्थना करत असतात. वसुबारस आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केली जाते. ही दिवाळी सणाची सुरुवात होत असते आणि यावर्षी आहे 17 ऑक्टोबर रोजी वार शुक्रवार आहे. या दिवशी वसुबारस गायीला आईचे रूप मानले जाते. ती जीवनदायिनी आहे म्हणून तिची कृतज्ञतेने पूजा केली जाते. वसुबारस पूजेचा मुहूर्त म्हणजेच गोवत्स द्वादशी या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त प्रदोष काळामध्ये असतो. प्रदोष काळ मुहूर्त दुपारी 4:14 ते संध्याकाळी 7:43 असणार आहे. द्वादशी तिथी आरंभ होत आहे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:12 तर द्वादशी तिथी समाप्ती होत आहे 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18. तर उद्या वसुबारसच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे. ज्या घरामध्ये वसुबारसच्या दिवशी असा एक दिवा लावला जाईल त्या घरातील मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील आणि त्यांना दीर्घायुष्य देखील प्राप्त होणार आहे. कारण आपल्या हिंदू धर्मात दिव्याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दिवा हा सकारात्मकता, ज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणूनच आपण असा एक दिवा लावला तर तुमच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होईल, सकारात्मकता त्यांच्या आयुष्यात प्राप्त होईल, बौद्धिक क्षमतेमध्ये वाढ होईल आणि ज्ञानप्राप्ती देखील होणार आहे. दिव्याचा जसा सकारात्मक प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा दिवा आवर्जून लावावा. मुलं आणि मुली दोघांसाठीही हा उपाय करायचा आहे. मुलं लहान असो किंवा मोठी दोघांसाठीही हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुमच्या मुलांची प्रगती थांबलेली असेल, मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असतील किंवा मुलं सतत नकारात्मक विचार, चिडचिडपणा करत असतील तर अशा अनेक समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरीही देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर या दिवशी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हायचे आहे. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून गाय वासराची पूजा करायची आहे. गाय वासराची अभिषेक करून पूजा करायची आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायचे आहे. नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. तुम्ही दिवसभरात केला तरीही चालेल, परंतु संध्याकाळीच प्रदोष काळात केला तर उत्तम ठरेल, कारण हाच वेळ असतो गाय वासरांची पूजा करण्याचा. म्हणून तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर जेव्हा तुम्ही हा उपाय करणार असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या देवघरातील नेहमीचा जो दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याचा एक तुम्हाला चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे. 4 दिशेला 4 वाती येतील अशा प्रकारे हा दिवा तयार करून घ्यायचा आहे. तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे. त्यानंतर हा प्लेटमध्ये दिवा ठेवून तो तुम्हाला देवघरासमोर घेऊन जायचा आहे. एक आसन टाकायचे आहे आणि पूर्व पश्चिम अशा दिशेने मुलाला बसवायचे आहे. मुला-मुली दोघांसाठी देखील तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलांना आसनावर बसून हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. एका ताटामध्ये घ्यायचा आहे, डिशमध्ये घेतला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला मुलांना थोडासा गंध, अक्षता लावायच्या आहेत आणि हा दिवा 21 वेळा मुलांवरून ओवाळून घ्यायचा आहे. घड्याळाच्या काट्याप्रमाणे 21 वेळा ओवाळून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर उजव्या साईडला, म्हणजे तुम्ही घरात येत असता ते तुमची उजवी साईड जी असते त्या ठिकाणी लावून द्यायचा आहे. तर हा उपाय 2 मुलांसाठी करायचा असेल किंवा 3 मुलांसाठी करायचा असेल तर तुम्ही कसा करणार? तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे 2-3 जितके तुमच्या घरामध्ये मुलं आहेत तितक्यांसाठी वेगवेगळे दिवे बनवायचे आहेत. एकच दिवा प्रत्येकासाठी वापरता येणार नाही. वेगवेगळे दिवे तयार करा आणि प्रत्येकांसाठी हा उपाय करा. आणि हा दिवा जर तुम्हाला बाहेर ठेवणे शक्य नाही झाले तर तुम्ही तुळशीजवळ देखील ठेवू शकता. जर तुमची मुलं बाहेरगावी असतील तर तुम्हाला हा उपाय त्यांच्या फोटोवरून ओवाळून केला तरीही चालतो किंवा तुम्ही त्यांच्याशी ऑनलाईन बोलून हा उपाय केला तरी चालतो. व्हॉट्सॲप कॉल, व्हिडिओ कॉल केले तरीही चालेल. आणि हा दिवा जेव्हा तुम्ही मुलांवरून ओवाळता तेव्हा आनंदेश्वर असे महादेवाचे नाव घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे. आणि प्रत्येक आईने या दिवशी उपवास हे व्रत आवर्जून करावे. मुलांसाठी हे व्रत करणे अत्यंत महत्त्वाचे आणि उत्तम मानले जाते. तर हा दिवा तुम्ही रात्रभर तसाच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे. तिथे मुंग्या, किडे किंवा अनेक पशुपक्षी हा दिवा खाऊन टाकतात. तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल.
मुलाच्या वडिलांनी किंवा अनेक कोणीही जरी घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय केला तरीही चालेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.